नंदुरबारमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे। पवारांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावं असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं अशी ऑफर मोदींनी दिली। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऑफर शरद पवारांनी धुडकावून लावली। मोदींची भाषणं ही देशाच्या हितासाठी नाहीत, देशाच्या हिताचं नाही आणि ज्या ठिकाणी देशाच्या हिताचं नाही तिथे जाणार नाही असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं आहे। राजनीतिक जीवन में अगर टिक के रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। आणि मोदींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशाच्या दिशेचे घातक आहेत। जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी ते आमचे सहकारी असणार आहे। ते काही निवडणुकीचे 1, 2, 3, 4 टप्पे झाले, त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात। त्याच्याहून मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत। ही त्यांची अस्वस्थता, ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात।